नमस्कार, श्री रत्नमालास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी शाही दहीवडा बनवून दाखवणार आहे उपवासाचा। त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे मी, ते साखर घालून मिक्सरला चांगलं फेटून घेतलेलं आहे। 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतले उकडून, शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे 2 टेबलस्पून, गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आहे आणि खजूर आणि चिंचेची चटणी घेतली आहे 1 मोठा चमचा। 1 छोटा चमचा आपल्याला जिरेपूड घ्यायची आहे। जिरं भाजून मी याची पूड करून घेतली आहे मिक्सरला। 2 चमचे दाण्याचा कूट घेतला आहे। 1 छोटा चमचा काजू बदामचं क्रश घेतलेलं आहे। 10 ते 15 बेदाणे घेतले आहेत। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 20 ते 25 डाळिंबाचे दाणे घेतले। 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। छोटी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, ओलं खोबरं हे। आता आपल्याला हे दोन्ही साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला वड्यांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे। स्मॅशरने मी आता चांगले स्मॅश करून घेते बटाटे। आता हे आपल्याला शिंगाडा पीठ घालायचं आहे त्यात। दाण्याचा कूट, हे काजू बदामचं क्रश केलेलं आहे ना, ते थोडंसं टाकायचं, बाकीचं आपल्याला गार्निशिंगला लागणार आहे। हे बेदाणे, हे आपण हिरवी मिरची, आलं आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आहे, ती घालून घ्यायची सगळी। ही भाजून जिऱ्याची पूड केलेली ना, ती पण अर्धी घालायची, अर्धी वरतून गार्निशिंगला लागणार आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घालून घेते। थोडी कोथिंबीर। आता हे चांगलं मिक्स करून घेते मी। हे बघा, आपलं हे असं मिक्स झालेलं आहे। यात 1 थेंबही पाणी टाकायची गरज नाही पडली। आता याचे मी असे छोटे छोटे बॉल बनवून घेते। आता आपल्याला हे वड्याचे गोळे तयार केलेले आहेत, ते तळून घ्यायचे आहेत। याला साजूक तूप किंवा तेल, शेंगदाणा तेल काही घेऊ शकतात। किती छान सोनेरी रंग आलेला आहे बघा, आणि शिंगाड्या पिठाची बाइंडिंग पण खूप छान आली त्याला। आता हे आपण गॅस बंद करते मी, आता काढून घेते। हे पापला तळून किती सुंदर झालं आहे, बाइंडिंग किती छान आलेली आहे बघा, स्मूथ झालं आहे मस्त। आता आपण डेकोरेशन करून घेऊया।
यावर आता हे दही घालून घ्यायचं. ही आपली चिंच खजूरची चटणी घालून घ्यायची. परत वरतून दही घालून घ्यायचं. आता आपण डाळिंबाचे दाणे बदाम काजूचं ही आपण बेदाणे आपले बाकीचे ठेवले होते ना ते पण घालून घ्यायचे. जिरेपूड, कोथिंबीर, आपले उपवासाचे शाही दही वडे तयार झाले आहे. खूप सुंदर लागत आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.